ठीक आहे त्या, तुला जर वाटतंय ना आईने चमच्याला विष लावलंय, मग ते प्रूफ करून दाखव आता. चालेल, सोपं आहे ते, माझी काहीच हरकत नाहीये. नाही म्हणजे ज्यांनी विष लावलंय ते विष त्याच्याचकडे असणार ना, म्हणजे त्याच्याचकडे सापडणार ते. शोधूया आपण. म्हणजे आपण शोधलं तर विष सापडेल आपल्याला. सगळ्यांच्या खोल्या तपासूया ना, आमच्याही खोलीत झडती घेऊया ना, आम्हाला काहीच हरकत नाहीये. सगळं खरं कळेल कोणी केलंय ते. आत्या, मला खरंच कळत नाही तू तू हे का करतेस ते. तुला चांगलंच माहिती या बाईने या घरात राहून काय काय केलंय ते. तरी तू या बाईला पाठीशी घालतेस, या मर्डररला. बस. बस झालं म्हणते मी. खूप ऐकून घेतलं मी सगळ्यांचं. मला माहित आहे माझ्यावर आरोप आहे. अरे पण तो अजून सिद्ध झालेला नाहीये. आणि मी या घरात आहे ह्याचा अर्थ हाच आहे ना की कोर्टाला सुद्धा वाटतं की मी गुन्हेगार नाहीये. अरे किती प्रयत्न करू मी तुम्हा सगळ्यांची मन जिंकण्याचा. नाही तरी तुम्हाला जर असं वाटतंय की हे सगळं मी केलंय तर एक काम करा. हा, मला पुन्हा आगीत ढकलून द्या तसं मीराने ढकललेलं, आणि मी जे काही आहे ते मी कबूल करते. ठीक आहे? हा, आणि त्याचा व्हिडिओ काढा. हेच करा. नो माया नाही ना. Nobody believes in me. इट्स ओके. हे बघ, कोणी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही ना तरी आय बिलीव्ह यू. परत असं आगीच जायच्या गोष्टी करायच्या नाही, आधीच सांगून ठेवतोय. त्यांना चेक करू दे माझी रूम. आई अगं आई, चेक करू द्या तर. आज मीरा वाचली खरी, पण मंजिरी पुरी अडकली. मंजिरी, तुला मी नाही सोडणार. चला चला, रूम चेक करूया ना. मंजिरी वहिनीने होकार दिलाय. त्याच्यानंतर आमच्या सगळ्यांच्या रूम्स, तुमच्याही. चला 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 चला, चल गो मीरा, चल चल चल.